विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे। सामना सुरू करायचा, पंच सामना थांबला नाही पाहिजे, स्वागत सुरू राहील, सामनाही सुरू राहील। यस, मॅच ऑन। चला अजून एक पाहुण्यांचा ताफा या ठिकाणी आलेला आहे, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे। मॅचला आपण पाहत आहात टेंबोडी विपक्ष बहाल राहुलजी बोर्डे साहेब नितीनजी पगारे यांचं या ठिकाणी मान सन्मान करतील, कारण नितीनजी पगारे खरं तर आयोजनाच्या सुरुवातीपासूनच राहुलजी बोर्डे यांच्या समवेत सातत्याने पाहायला मिळाले। शेतकरी कामगार पक्षाचे एक धुरंधर कार्यकर्ते आहेत, परंतु आपली मैत्री आपल्याला योग्य दिशेकडे वाटचाल करून देत असते। विश्वासभाई म्हात्रे साहेब जिल्हा सरचिटणीस माथाडी कामगार मोर्चा यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं आम्ही स्वागत करतोय। तसेच निवासभाई म्हात्रे माथाडी कामगार मोर्चा पनवेल तालुका चिटणीस यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। तसेच पनवेल तालुका उपाध्यक्ष देखील आहेत, त्यांचं देखील आम्ही पनवेल तालुक्याचे अध्यक्ष संदीपजी पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन। मी विनंती करतोय लगेच पाहुण्यांना की आपण स्वागतासाठी समोर यायचं आहे। राहुलजी बोर्डे यांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये संबीजी डोंगरे, भागवतजी आयरे साहेब यांना विनंती आहे आपण समोर यायचं आहे। प्रभू अण्णा भोईर यांचं अगदी काही वेळातच या ठिकाणी शुभागमन होणार आहे। विश्वासभाई म्हात्रे यास कामगार मोर्चाचे माथाडी कामगार मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस आहे, यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी संदीपजी यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते विश्वासभाई म्हात्रे यांचं मान सन्मान करूया। वस्त्रालंकार, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आज या अतिथी मान्यवरांचं आम्ही विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय। तदनंतर निवासभाई म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा संदीप यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत। तर माथाडी कामगार मोर्चा पनवेल तालुक्याचे चिटणीस तसेच पनवेल तालुका उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष संदीपजी पाटील यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल, त्यांना विनंती आहे आपण समोर या। आणि प्रभू अण्णा भोईर यांचं या ठिकाणी काही सेकंदातच आपल्या संपूर्ण ताफ्या समवेत आगमन होईल। अगदी मूर्ती लहान आहे पण त्यांच्या समाजसेवेची कीर्ती या आपल्या पंचक्रोशीमध्ये, पनवेलमध्ये, रायगडमध्ये सातत्याने फार मोठी पाहते। त्या प्रभू अण्णा भोईर साहेबांचं अगदी काही सेकंदातच या ठिकाणी पाहुण्यांचं शुभ आगमन आणि शुभ स्वागतम। सर्व मान्यवरांचं विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। यस, करण पाटीलने चौकार मारलाय। टेंबोडे संघ पहिल्या बॉलवर कुणाल बाद झाला शून्यावरती। थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अण्णा प्रभुदास भोईर यांचं आगमन होणार आहे। आदरणीय जीवनजी गायकवाड साहेब, सुमितजी म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी मान सन्मान, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। जीवनजी गायकवाड आणि सुमितजी यांचं या ठिकाणी मान सन्मान। क्या शॉट है, बेहतरीन। यस, प्रदीप
प्रज्ञेश कांबळे, बघा बामणडोंगरी आणि टेंबिवली संघ तयार राहा. यानंतर तुमची मॅच होणार आहे. बामणडोंगरी आणि टेंबिवली. थँक्यू. प्रज्ञेशजी कांबळे उद्योजक यांचं या ठिकाणी शुभागमन. आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण अर्थातच महाराष्ट्र राज्याचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रभुअण्णा भोईर यांच्या ताफ्यांचं या ठिकाणी शुभागमन होताना दिसतोय. तसेच सागरदादा शिंदे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपण पाहू शकाल. या दिबा पाटील क्रीडांगणावरती प्रभुअण्णा भोईर आगळ्या वेगळ्या पद्धतीनं अगदीच आज आयोजकांच्या भेटीसाठी पाहायला मिळत आहे. त्यांचं या ठिकाणी मान सन्मान म्हणजेच या स्टेजवरती तुफान गर्दी पाहायला मिळेल. आमचा विक्रांत दादा पाटील आमदार हाय तो दमदार. 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 गरीबाला आधार झाला दादा यो आमचा लय दिलवाला. दादा यो आमचा लय दिलवाला. दादा यो आमचा लय दिलवाला. अरे हिम्मतवाला तोड नाही त्याला नावाचा त्याचा हाय बोलबाला. नावाचा त्याचा हाय बोलबाला. नावाचा त्याचा हाय बोलबाला. फक्त लईच शब्दाचा राजा माणूस हक्काचा. फक्त लईच शब्दाचा राजा माणूस हक्काचा हाय माहीर. आमचा विक्रांत दादा पाटील आमदार हाय तो दमदार. आमचा विक्रांत दादा पाटील आमदार हाय तो दमदार. आमचा विक्रांत आपण पाहू शकाल आज ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत होती त्यांचं शुभागमन आमदार चषकामध्ये पाहायला मिळत आहे. आणि आज भरपूर गाड्यांचा ताफा आज या क्रीडांगणावरती आमदार चषक 2025 विक्रमदादा पाटील प्रतिष्ठानच्या या भेटीसाठी पाहायला मिळतोय. आणि आज प्रभुअण्णा भोईर, चला मी विनंती करतोय आज राहुल भाऊ बोर्डे यांच्या विनंतीला मान देऊन आज प्रभुअण्णा भोईर यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. आज भरपूर मोठा ताफा या मैदानावरती पाहायला मिळतंय. आमचा विक्रांत दादा पाटील आमदार हाय तो दमदार. 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 प्रभुअण्णा भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन. महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेचे अध्यक्ष आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. आपल्या रायगडच्या या विभागामध्ये सर्वात जास्त फॅन फॉलोअर्स असणारे प्रभुअण्णा भोईर यांचे या ठिकाणी शुभागमन. चला मी विनंती करतोय प्रमुख पाहुण्यांनी फक्त या व्यासपीठाच्या आसनांवरती विराजमान व्हायचं आहे. आणि बाकीच्या सर्व मी सहकारी मित्रवर्गांना विनंती करेल की आपण बरोबर मुख्य अतिथींच्या मागे उभं राहायचं आहे. आज प्रभुअण्णा भोईर यांनी जवळजवळ अख्खा शोरूम गाड्यांचा या ठिकाणी अतिथींना घेऊन आलेले आहेत. आणि त्यांची आगळी वेगळी स्टाईल या मैदानावरती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. प्रत्येक आयोजनामध्ये रॉयल एंट्री ज्या व्यक्ती महत्वाचे असते ते रॉयल माणूस प्रभुदास शेठ भोईर. प्रभुदास शेठ भोईर अण्णा यांचे ते शुभागमन झालं आहे. आणि सन्माननीय आमदार चषकाचे दमदार आयोजक आपण त्यांच्या स्पर्धा देखील पाहिली. आणि त्यानंतर दत्त जयंतीचा एक जल्लोष खिडकपाडा गावामध्ये पाहतो. आणि सन्माननीय रॉयल व्यक्तिमत्व प्रभुदास शेठ भोईर उर्फ अण्णा
यांचे ते शुभागमन झालं आहे. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मित्रपरिवाराचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर नक्कीच प्रभुअण्णा भोईर साहेब यांचं या ठिकाणी मानसन्मान. चला मी विनंती करतोय, स्टेजवर जी गर्दी आहे ना ती पाहुण्यांसमोरची, आपल्याला विनंती आहे आपण मागे येऊन उभं राहा प्लीज. कारण प्रभुअण्णा भोईर आणि आमचे सगळेच पाहुणे आज राहुल भाऊ बोर्डे यांच्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत आणि त्यांचं आपण प्रथम शब्द सुमनानं स्वागत करूया आणि विनंती करूया आयोजकांना, अर्थातच अध्यक्ष राहुलजी बोर्डे यांना, की आपण अगदी आज वेळात वेळ काढून सगळ्या ताफ्या समवेत अतिथींना या ठिकाणी पाहत आहात आणि या सगळ्या मित्रवर्गांना घेऊन या विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आमदार चषकामध्ये भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्या आमच्या प्रभुअण्णा भोईर यांचं या ठिकाणी मान सन्मान करूया. मी राहुलजी बोर्डे अध्यक्ष यांना विनंती करतोय की आपण त्यांचं या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. ज्याच्या घराची तुळस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याची कमतरता नसते. जिथे रोज दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभंकरोती श्लोक प्रार्थना गुणगुणले जातात तिथे संस्कारांची नांदी असते. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण दिली जाते तिथे माणसांची कमतरता नसते. आज विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक 2025 प्रकाश ज्योतातील डे नाईटच्या या फॉर्मॅटमध्ये तुफान पाहुण्यांची गर्दी आणि या पाहुण्यांच्या गर्दीतला आपल्या सगळ्यांचा लाडका एक व्यक्तिमत्व अर्थातच प्रभुअण्णा भोईर यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. राहुलजी बोर्डे यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आपल्या रायगडमध्ये रॉयल माणूस म्हणून ज्यांना सातत्याने संबोधलं जातं असे मूर्ती लहान पण कीर्ती महान असे नेतृत्ववान, कर्तृत्ववान, दयावान, दिलदार व्यक्तिमत्व रॉयल माणूस प्रभुअण्णा भोईर यांचं या ठिकाणी मान सन्मान राहुलजी बोर्डे यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतोय. लगेच आपण राहुलजी बोर्डे यांना विनंती आहे आपण प्रभुअण्णा भोईर साहेबांचं या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत आणि आज त्यांची उपस्थिती अगदी सगळ्या पाहुण्यांसमवेत लाभली. मी प्रभुअण्णा भोईर यांना विनंती करतोय की आपण स्वागत कक्षामध्ये आपलं स्वागत स्वीकारण्यासाठी यायचं आहे. प्रभुअण्णा भोईर, जरा जोरदार टाळ्या. प्रभुअण्णा भोईर आपल्या रायगडमधील एक कर्तृत्ववान दिलदार व्यक्तिमत्व आणि त्यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. राहुलजी बोर्डे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते राहुलजी बोर्डे यांच्या विनंतीला मान देऊन आज अतिथी आलेले आहेत आणि एका शब्दावर प्रभुअण्णा भोईर या दिबा पाटील क्रीडांगणावरती आमदार चषकाच्या या भेटीला आलेले आहेत. अनेक वेळेला या कामोठे जुई नौपाडा आणि कामोठे कॉलनी जेव्हा जेव्हा आयोजन नियोजन केलं जातं तेव्हा तेव्हा प्रभुअण्णा भोईर अगदी आवर्जून येत असतात आणि त्यांच्या हक्काचं हे मैदान आणि हक्काची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तसेच सागरदादा शिंदे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांना विनंती करतोय की आपण स्वागत कक्षात यायचं आहे. राहुलजी बोर्डे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं मान सन्मान करूया. तसेच सचिनजी मते साहेब यांचं देखील मान सन्मान करण्यासाठी त्यांना विनंती करतोय की आपण समोर या. तसेच गणेशजी मुळीक साहेब यांचं मान सन्मान करण्यासाठी त्यांना विनंती करतोय की आपण समोर यायचं आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आज अतिथींचं सेवेची ठाई तत्पर या उक्तीप्रमाणे मान सन्मान केलं जात आहे. तदनंतर प्रभाकरजी उलवेकर साहेब मुळीक साहेबांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. वस्त्रालंकार, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या आमदार चषकाची एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी मान सन्मान. प्रभाकरजी उलवेकर साहेब, देवदासजी भोईर साहेब यांचं देखील आपण मान सन्मान करूया. त्यांना विनंती करतोय की आपण स्वागत कक्षासमोर पाहुण्यांसमवेत जोडलं जायचं आहे. राहुलजी बोर्डे आणि त्यांची संपूर्ण टीम, निशांतजी गोयल, संदीपजी सगळेच आज स्वागतासाठी आतुरलेले आहेत आणि त्यांची उपस्थिती कधी या व्यासपीठावरती होते हीच आतुरता. मात्र या आतुरतेला आता मात्र पूर्ण विराम लागताना दिसतोय. देवदास भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी मान सन्मान करण्यासाठी त्यांना विनंती करतोय की आपण समोर या. सगळ्या पाहुण्यांना विनंती करतोय नावं घेतल्यानंतर आपण आपला पाहुणचार स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. नूर खान साहेब यांना विनंती आहे आपण देखील या. नूर खान साहेब, विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान हे नाव इथून पुढे लक्षात राहील कारण विक्रांतदादा पाटील आपले आमदार खरं तर महाराष्ट्रभर सद्यस्थितीला मंत्र्यांसोबत दौऱ्यावरती आहेत पण काही वेळानंतर त्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. पण त्या अगोदर त्यांच्या मार्गदर्शनातून पार पडणारी डे नाईट ही
क्रिकेटची शृंखला राहुलजी बोर्डे यांच्या आयोजनातून नियोजनातून पाहायला मिळते. आतिशजी भोपी आणि नारायण भोईर यांचा मान सन्मान करण्यासाठी त्यांना विनंती करतोय आपण समोर या. आतिशजी भोपी आणि नारायणजी भोईर, अगदी आमच्या खेळाडूंचं आपण नक्कीच खेळाडूंना शुभेच्छा या सगळ्या अतिथींच्या मिळत आहेत. थोडीशी मॅच थांबली गेली आहे कारण पाहुण्यांचं स्वागत देखील तितकं महत्त्वाचं आहे आणि आज भरपूर गाड्या अतिथींनी आज या मैदानावरती दाखल केलेल्या आहेत, त्यामुळे सामना निश्चितच थांबलेला आहे. आणि त्या अगोदर आपण पाहुण्यांचं स्वागत नारायणजी भोईर साहेब, सोहेल रेड्डी साहेब, सोहेलजी रेड्डी साहेब यांचं देखील या ठिकाणी मानसन्मान. मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपलं नाव ऐकल्यानंतर लगेचच आपण मान सन्मान स्वीकारण्यासाठी स्वागत कक्षात राहुलजी बोर्डे यांच्या समवेत जोडलं जायचं आहे. अक्षयजी भोपी आणि विकी भाई यांचं देखील या ठिकाणी मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. अक्षयजी भोपी साहेब आणि विकी भाई आपण स्क्रीनवरती पाहू शकाल किती गर्दी. खरं तर आमचे सगळेच आयोजक या अतिथींसाठी दर्दी होते म्हणून त्यांनी निमंत्रण दिले आणि निमंत्रणाला आमच्या या पाहुण्यांनी कधीही चुकवलं नाही आणि म्हणूनच ही तुफान गर्दी पाहायला मिळते. जेपी भाई आणि जयदास केणी, जेपी भाई आणि जयदासजी केणी यांना देखील विनंती करतोय की आपण मान सन्मान स्वीकारायचा आहे. निशांतजी गोयल, नितीनजी पगारे, राहुलजी बोर्डे, आमची सगळी टीम आज प्रभुअण्णा भोईर यांची उंची कमी आहे पण त्यांच्या कामाची आणि समाजसेवेची उंची रायगडच्या प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे. म्हणूनच आज शांततेत प्रभुअण्णा भोईर यांच्या रॉयल एंट्रीला आपण पाहिलं आणि त्यांचं स्वागत केलं. त्याचबद्दल सगळ्या क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचा आपण आभार व्यक्त करू आणि आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल प्रभुअण्णा भोईर या सगळ्या आयोजकांसमवेत त्यांना शुभेच्छा देत असताना की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही प्रत्येक वेळेला विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक असो किंवा कुठलाही उत्सव असो किंवा कुठलीही जयंती असो सातत्याने मोठ्याने पार पाडा, हाच एक उद्देश मनाशी ठेवून आज अतिथींच्या शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी नक्कीच विनंती करेल आमच्या या अतिथींना आज आमचे सामने या ठिकाणी पूर्ण व्हायचे आहेत, त्यामुळे अगदीच पाहुण्यांना विनंती आहे आपण बसून घ्यायचं आहे. आणि मी वाहन चालकांना आमच्या मित्रांना विनंती करतोय की आपण एका बाजूला या वाहन लावून घेतल्यात तर आम्हाला थोडं सहकार्य होईल आणि आपल्या स्पर्धा आपल्या शुभेच्छांगणित अतिशय सुंदर पार पडतील अशी मी सगळ्यांना विनंती करतोय. कारण तुमच्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढली आहे यात तीळ मात्र शंका नाही, पण आपलं सहकार्य आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. त्यामुळे मी आपणास विनंती करतोय की आपण अगदीच ही मॅच पाहण्यासाठी व्यासपीठावरती पाहुण्यांसोबत जोडले जा, परंतु आपल्या गाड्या थोड्याशा एका योग्य ठिकाणी आपण पार्किंग करून आम्हाला सहकार्य करा. प्रभुअण्णा भोईर यांना आपण पाहिलं अगदी त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि त्यांना भरपूर ठिकाणी वेळ द्यावी लागते. आणि प्रभुअण्णा भोईर जरा ऑन कॅमेरावरती सगळ्यांना आपण हात करायचा आहे. इकडे आमच्या समोर कॅमेरा आहे. खूप खूप धन्यवाद. अगदीच 2 मिनिटात आमच्या सगळ्या गाड्या पुढील कार्यक्रमासाठी प्रस्थान करीत आहेत. सगळ्या मान्यवरांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार आणि खास करून प्रभुअण्णा भोईर, सोनू पाटील आपले नक्कीच आठवण काढत आहेत कारण प्रभुअण्णा भोईर कधी येतील हे सोनू पाटील आम्हाला सातत्याने सांगतायत. त्यांच्या वतीनं देखील आम्ही प्रभुअण्णा भोईर यांचं आभार व्यक्त करतोय राहुलजी बोर्डे यांच्या वतीनं. कारण आज अध्यक्ष बनून फक्त आपल्या स्वयंसेवकांनाच नव्हे तर या पंचक्रोशीतील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, आध्यात्मिक प्रत्येक क्षेत्रातील मित्रवर्गांना त्यांनी निमंत्रण दिलं आणि त्यांची उपस्थिती अगदी आपला अमूल्य वेळ खर्च करून या व्यासपीठावरती पाहायला मिळाली. हे प्रेम आहे राहुलजी बोर्डे यांचं. हे खरं तर ही विचारधारा आहे राहुलजी बोर्डे यांच्या विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या आमदार चषकाच्या या सगळ्या आयोजनातून नियोजनातून आपण पाहत आहात. संपूर्ण गाड्यांचा ताफा प्रभुअण्णा भोईर आपल्या समाजातील, आपल्या विभागातील एक लखलखणारं नाव, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, रॉयल माणूस आणि रॉयल माणसाची रॉयल एंट्री आपण पाहिलीत. मी विनंती करतोय पाहुण्यांना की आपण
व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. प्रभुअण्णा भोईर या कार्यक्रमातून प्रस्थान करतील, कारण भरपूर कार्यक्रमात त्यांना व्हिजिट द्यायची असते आणि आज त्यांनी आमच्यासाठी ही वेळ दिलेली आहे. त्याबद्दल अध्यक्ष राहुलजी बोर्डे आणि निशांतजी उपाध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या वतीनं आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. आणि सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडू मायबापांचं आणि खेळाडूंची दिलगिरी व्यक्त करू प्रेमपूर्वक, कारण पाहुण्यांचा पाहुणचार करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आपली भारतीय संस्कृती आपल्याला हे सांगते की मातृदेवोभव म्हणून आईच पूजावं, पितृदेवोभव म्हणून पितांना वंदन करावं, आचार्य देवोभव म्हणून गुरूंसमोर नतमस्तक व्हावं. आणि सर्वात महत्त्वाचं, कार्यक्रम छोटा असो किंवा मोठा किंवा कुठलीही स्पर्धा, अतिथी देवोभव, पाहुण्यांचा मान सन्मान करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. आणि ती कर्तव्य जपत असताना आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतोय. आणि या सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि थोड्याच वेळात सुमितजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी एंट्री होणार आहे. त्यापूर्वी आपण विनंती करू सर्व अतिथींना आपण बसून घ्यायचं आहे आणि आपण मॅचकडे वळूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले आहेत आमचे प्रवीणजी टेंबे सर, धनंजय पाटील साहेब यांचं या ठिकाणी 66996699 यांच्या देखील ताफ्याचं शुभागमन या मैदानावरती होणार आहे. इक्बाल अन्सारी साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी राहुलजी बोर्डे यांना विनंती करतोय की आपण समोर यायचं आहे. नितीनजी पगारे, भावी नगरसेवक, नितीनजी यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करूया. चला, हॅपी सिंग या कार्यक्रमातून प्रस्थान करतील, त्यांचा आपण आभार व्यक्त करू. तर चला, गाड्या मैदानाच्या बाहेर प्रस्थान करीत आहेत. आपण मॅचकडे वळूया. प्रज्ञेश दादा कांबळे यांचं या ठिकाणी उद्योजक आहेत, त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. थँक्यू. प्रेक्षकांची थोडी दिलगिरी व्यक्त करतो, कारण शेवटची रात्र आहे आणि पाहुण्यांचा ताफा आला, त्यामुळे सन्मान करणं गरजेचं होतं. मैच ऑन, चलते मुकाबले की तरफ. वाहल बनाम स्कायरा 11 आकाश पाटिल की टीम में वाहल जो यंगस्टर, और उनके खिलाफ है आर्या स्पोर्ट टेम्बोडे. 17 पे 1. आदरणीय धनंजय पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स
तर सुमितभाई यांचं या ठिकाणी शुभागमन राहुलजी बोर्डे यांच्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे। विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक 2025 दिवस आणि रात्र प्रकाश ज्योतातील या स्पर्धा उरत आग डेरिंग बाज पण मनान राजा माणूस हाय। आता मार्केट सारा गाजवायला सुमित भाईचा नावच काफी हाय। आता मार्केट सारा गाजवायला सुमित म्हात्रेचा नाव यो काफी हाय। धन्यवाद धन्यवाद। मी विनंती करतोय की आपण प्रेक्षकांना विनंती करतोय की बाउंड्रीच्या बाहेरील जागा आपण गाड्या लावण्यासाठी द्यायची आहे जेणेकरून आमची मॅच चालू होईल। चला समोरील साऊंडच्या समोरील प्रेक्षक आपण बाजूला थोडेसे आणि थोडंसं बाजूला होऊन आपण मॅच पहा, नंतर आपण ही मॅच पाहणार आहोत। मी विनंती करतोय आमच्या या वाहन मित्रांना चालक मित्रांना की आपण बाउंड्रीच्या बाहेर गाड्या लावायच्या आहेत। आमच्या सुमितभाई म्हात्रे यांचा या ठिकाणी शुभागमन आमदार चषक 2025 विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आज राहुलजी बोर्डे यांच्या विनंतीला मान देऊन या सगळ्या ताफ्यांचं शुभागमन। चला मॅच चालू करायची आहे। गाड्या बाउंड्रीच्या बाहेर आहेत त्यामुळे विनंती आहे आपण मॅच चालू करायची आहे। मी राहुलजी बोर्डे यांना विनंती करतोय आपण लगेचच आपल्या पाहुण्यांच्या स्वागताकडे वळायचं आहे। राहुलजी बोर्डे विनंती आहे आपण लगेचच पाहुण्यांच्या स्वागताकडे वळूया। आपले आदरणीय संजयजी पाटील साहेब अगदीच आपले सर्वांचे लाडके बाबा मॅन फ्रॉम कोपरोली, खरं तर आपल्या या विभागाची आन बान शान गोल्ड मॅन यांचं या ठिकाणी शुभागमन। त्यांसमवेत यस नुकताच ज्यांचं आगमन झालं सुमितजी म्हात्रे साहेब बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपण पाहू शकाल। अब्बास शेख बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, संदेश फडके समाजसेवक, खरं तर संदेशजी फडके यांचा आज वाढदिवस आहे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। तुम जियो हजारो साल साल के दिन हो 50,000 विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आयोजकांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा समाजसेवक संदेशजी फडके यांना। राकेशजी भाई यांचं देखील या ठिकाणी शुभागमन। चला सामना सुरू ठेवायचा आहे। 24 रन 1 विकेट के नुकसान पर मेहमान नवाजी चलेगी, लेकिन आप मैच को नहीं रुकाना है। दोनों टीम ध्यान रखें, मैच कंटिन्यू करना है। सुजल गरत गेंदबाजी के लिए 24 पे 1। अनोखा अंदाज कुछ अलग करने की कोशिश थी, स्वीट एंड स्विच। करण पाटिल बीट हुए 0 डॉट बॉल। थोड़े निराश है करण पाटिल, इस बार 0 आता हुआ 24 पे 1। अगला मैच टेम्बिवली बामन डोंगरी का होगा। दोनों टीम टॉस के लिए आपको प्रस्थान करना है। इस इनिंग के बाद पेंडिंग मैच का टॉस होगा। शॉर्ट बॉल हुक किया, मिड विकेट बाउंड्री के बाहर। एफर्ट लाजवाब, एफर्ट स्टैंडर्ड ऑफ क्वालिटी फील्डिंग 6 रनों के लिए। क्या कमाल क्या फील्डर था वहां पर प्रयास कोहली, वन ऑफ द फैबुलस बैट्समैन। प्रयास कम उम्र का खिलाड़ी, इस टीम में सबसे ज़्यादा कम उम्र का ये खिलाड़ी और कमाल की फील्डिंग कर रहा है। जो जंप लगाई प्रयास कोहली ने लाजवाब थी, कोशिश कमाल की थी। कोशिश करने वालों की हार नहीं होती और कुछ किए बिना जय जयकार नहीं होती। कहते जितना बड़ा संघर्ष है उतनी बड़ी जीत। मैदान में जो लड़ा वही सबसे बड़ा खिलाड़ी है, बाकी हार जीत तो क्रिकेट की एक कहानी है दोस्तों। क्रॉस बैट शॉट खेलना चाहते, मंशा थी, नाकामयाबी मिली। करण पाटिल आउट होते हुए शॉर्ट पॉइंट लेग पर कैच और उशाल थे वहां पे, बेहतरीन कैच। जगदीश भाई पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकार प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये दिले जातील टेंबोडे संघाच्या फलंदाजांना। रुशाल गरत, ये कमाल की बल्लेबाजी थी, करण की छक्का लगा, उसके बाद वापसी हुई, गेंदबाज की विकेट मिलता हुआ। आणि सुमेशदादा म्हात्रे यांच्याकडून देखील प्रत्येक षटकार आणि चौकासाठी 500 रुपये दिले जातील। तसेच डीसीपी ऑफिस
भाऊसाहेब चोरगे यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांना विनंती आहे. आपण नक्कीच या ठिकाणी मान सन्मान स्वीकारायचा आहे. आमचे सगळेच पाहुणे आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण मान सन्मान करूया. संदीप भोईर, राहुल गडगे ऑन एक्शन. टेम्बोडे टीम बल्लेबाजी कर रहे, टॉस हारा टेम्बोडे ने, वाहल ने टॉस जीता, गेंदबाजी कर रहे. आकाश पाटिल स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहल को हमेशा पैक करते पूरे पिछले 3 सीजन में. शिवडोंग के हैं ठाणे से, और पिछले 3 सीजन में बहाल ब ने बहुत बड़ा कमाल किया है. ये टीम अच्छी उत्तम फॉर्म में आई है, हर जगह पे वाहल की चर्चा हो रही है. खारघर के मैदान पर भी, नमो चषक में भी अच्छा योगदान रहा वाहल का, वहाँ पर भी इस टीम ने दूसरा नंबर का खिताब जीता. 30 पे 2 विकेट. टेम्बोडे करण पाटिल आउट होने के बाद जिम्मेदारी राहुल के कंधों पर है कि आप अच्छा खेले इस बार, ये मैच बन सकता है आराध्या स्पोर्ट्स टेम्बोडे के लिए. और टेम्बोडे टीम अगला नाइट मैच शायद नाहवा में खेलना पसंद करेगी. उस लॉट पे भी टेम्बोडे को दावत देखा गया. टेम्बोडे टीम बैकफुट पे गई है, डाउनफॉल है उनका, लेकिन उसके बावजूद ये टीम हार नहीं मान रही है. तारीफ करूंगा इस टीम की, डाउनफॉल को टक्कर देने वाली टीम है ये. उन्हें पता है हार जीत होती है, लेकिन कभी संघर्ष करना मत छोड़ो. हर क्रिकेटर के लाइफ में डाउनफॉल आता है, आउट फॉर्म हमेशा हर खिलाड़ी होता है. ओ हवा में लॉन्ग ऑफ, घनश्याम के हाथों पे तोहफा, क्या अच्छा आउट. संदीप भोईर आउट होते हुए 6 बनाकर 31 3 विकेटों के नुकसान पर टेम्बोडे आराध्या स्पोर्ट्स. आराध्या अधिरा चषक के आयोजक राज भोईर, आइए आपका भी मंच पर हार्दिक स्वागत है. विकेट बामन डोंगरी और टेम्बोली के कप्तान आपको मंच पर आना है टॉस के लिए. बामन डोंगरी संघाचे कर्णधार आणि टेंबिवली संघाचे कर्णधार, चला या आपण लवकर. सुमित विजय शेठ म्हात्रे ओवले, SVM एंटरप्राइजेस यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं स्वागत. तसेच जगदीश शेठ पाटील, छत्रपती एंटरप्राइजेस शिलगाव ठाणे यांचं हार्दिक स्वागत. सुभाष शेठ होडगे, युवा उद्योजक ठाणे यांचं हार्दिक स्वागत. मुजीब शेठ सय्यद युवा उद्योजक ठाणे यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. रोहित शेठ म्हात्रे समाजसेवक शिलगाव यांचं या ठिकाणी शुभागमन. सुमित म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जातं. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अक्षय शेठ चव्हाण, लोटस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय राहुलजी बोर्डे यांच्या शुभ हस्ते आज विनंतीला मान देऊन सुमितजी म्हात्रे साहेब अगदी फार कमी वयामध्ये बिल्डर्स अँड डेव्हलपर क्षेत्रामध्ये आपली उंच भरारी आणि त्यातून व्यस्त असताना देखील आज विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित या आमदार चषकाच्या भेटीसाठी त्यांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. चला दोन्ही संघाचे कर्णधार मुख्य मंचावरती यायचं आहे. चला तेजस भाई या आपण. मी राहुलजी बोर्डे यांना विनंती करतोय की 2 कर्णधार आपल्या समवेत जोडले जातील. त्यांचा पुढील मॅचचा नाणेफेकीचा कॉल आपण घ्यायचा आहे. प्रति षटकारास आणि चौकारास 500 रुपयाची धनराशी सुमितभाई म्हात्रे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून देण्यात येईल. अजयजी बेहरा साहेब नगरसेवक, अगदीच आपण या नगरसेवकांचं नाव आपल्या विभागामध्ये सातत्याने घेत असतो. जनतेचे आवडीचे नगरसेवक आहेत, त्यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मी राहुलजी बोर्डे यांना विनंती करतोय की आपण तात्काळ त्या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत सोबत 2 कर्णधारांचं या ठिकाणी स्वागत करून शुभेच्छा देऊन नाणेफेकीचा कॉल घ्यायचा आहे. राहुलजी बोर्डे साहेब, आपण लगेच अतिथींच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करूया. या तेजस भाई आपण या समोर नाणेफेकीचा कॉल करून घेऊया आपण. सुमितजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. खरं तर पहिल्या दिवसातील पेंडिंग मॅच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी सुमित भाई आपण या. आपण पाहुण्यांना स्वागत कक्षामध्येच नाणेफेकीचा कॉल करायला घेऊया. तेजस भाई म्हात्रे आणि आमचे टेंबिवलीचे कर्णधार
या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी ही मॅच आपल्याला आवडणारी बनणार आहे आणि त्या अगोदर चालू मॅच देखील आवडीची, परंतु पाहुण्यांचं स्वागत देखील या ठिकाणी होत आहे. तर सुमित भाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करूया. पुढील मॅच बामणडोंगरी विपक्ष टेंभिवली. सामना 4 षटकांचा आहे आणि नाणेफेकीचा कॉल बामणडोंगरी संघाने जिंकलेला आहे. या मॅच नंतर लगेच आपण डिसिजन घेऊन मैदानावरती उतरायचं आहे. चला पाहुण्यांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हा आणि पाहुण्यांच्या दुसऱ्या उर्वरित आमच्या या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत आपण करूया. चलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. हॅलो चेक. डावाला सुरुवात झालेली आहे. एक दमदार सामना आपल्या सर्वांच्या भेटीला. आमचे तेजदा म्हात्रे यांचे इथं आगमन झालेलं आहे. तेजस म्हात्रे यांना आपण पाहतोय. अलीकडच्या काळापासून आपण पाहिलं टेनिस क्रिकेटसाठी भरपूर काही केलेला हा माणूस या स्पर्धेसाठी आलाय. बामणडोंगरी टेनिस क्रिकेट विश्वाला एक नाविन्याची जाळी ज्यांनी प्राप्त करून दिली आहे. त्यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. एकूण धावा झाले धाव फलकावरती टोटल 37 धावा. भाऊसाहेब चोरगे साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. थेट DCP ऑफिसमधून या ठिकाणी आमच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी मान सन्मान केलेला आहे. आणि म्हणूनच आज राहुलजी बोर्डे यांच्या शुभ हस्ते त्यांचं आपण स्वागत करूया. तसेच समीरजी पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. त्या अगोदर आपण भाऊसाहेब चोरगे यांचं मान सन्मान करूया. DCP ऑफिसमधून थेट आमच्या या आमदार चषकाला शुभेच्छा देण्यासाठी, भेट देण्यासाठी आणि या चषकाची शोभा वाढवण्यासाठी आलेले आहेत. तर राहुलजी बोर्डे यांच्या शुभ हस्ते भाऊसाहेबांचा आपण मान सन्मान करूया. सुमित भाई म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 500 रुपयाची धनराशी. पहा, अगदी सुमित भाईंनी सगळ्या खेळाडूंचं या ठिकाणी उत्साह वाढवलाय. इथे पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. राहुलजी बोर्डे यांच्या शुभ हस्ते DCP ऑफिसमधून थेट आज शुभेच्छा मिळत आहेत. आणि आज ज्यांच्या नावात खरं तर ही आयोजनाची धुरा सांभाळली आणि या स्पर्धेचं नाव दिलं गेलं, आमदार चषक, आणि आपले सगळ्यांचे लाडके आमदार विक्रांतदादा पाटील यांचं अगदी काही वेळातच शुभागमन पाहायला मिळणार आहे. सुमितजी म्हात्रे षटकारासाठी 1000 आणि चौकारासाठी 500 रुपये सुमितजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. राहुल आणि सनील ही जोडी मैदानामध्ये 38 धावा, 3 गड्यांचा मोबदला आतापर्यंत लागलेला आहे. प्रतीक पाटील जो गोलंदाजी करतोय 2 मध्ये 1 धाव त्यानं खर्च केली. स्कायरा 11 वहाल आणि त्यांच्या विरोधामध्ये आराध्या स्पोर्ट टेंभोडे, दोघांमध्ये एक तुल्यबल्य अशी मॅच. चांगला फटका, गोफणी सारखी बॅट फिरवली, खूप उंच गेलाय बॉल, फिल्डर आहेत आणि हा झेल मात्र प्रयास कडून मी म्हणेन वेल जज करता आला नाहीये त्याला आणि निसटला गेला. जीवनदान तिकडे मिळतंय. या बॉलवरती आपण जर पाहिलं तर आता जरूर आपण पाहू की धावा घेण्याचा धाडस दाखवला खेळाडूंनी. रन्स आल्यात 2 धावसंख्या एकूण 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. 40 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 8.09च्या सरासरीनं चाललेत. चांगली सरासरी आहे सध्या गतीला. हा देखील छान फटका आहे. पुन्हा एकदा फिल्डर आहेत, कुठल्याही प्रकारची चूक नाहीये. सर्व छोटे छोटे खेळाडू, फेकी थोडी वाईट झाली आहे आणि तिचा लगेचच फायदा उचलला जातोय. रनसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय अगदी 42 या आकड्यावरती आता टेंभोडे संघ जाऊन पोहोचलाय. चला आपण सर्वांनी आता ज्या गाड्या आहेत त्या काढायच्या आहेत. थोड्याच वेळामध्ये आपल्याला विक्रांतदादा पाटील यांचं आगमन पाहायला मिळणार आहे.
कामोठेमध्ये त्यांची आपल्याला एंट्री पाहायला मिळाली. पनवेलचे दमदार आमदार, पनवेल विधानसभेमध्ये आपण पाहतोय. अगदी आता सध्या आपण त्यांना पाहतो की मोठ्या पदावरती ते विराजमान आहेत, ज्यांच्या नावारूपानं ही स्पर्धा आपण पाहतो. त्यांचे विक्रांत दादा पाटील यांचं इथे आगमन होत आहे. थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होईल. ज्या गाड्या आहेत बघा, बॉल टाकून घ्या. कामोठ्यामध्ये त्यांची एंट्री झाली आहे. यस, हा चेंडू आपण पाहतोय थर्ड मॅन रिजन मध्ये आणि 4 धावा येतील. अशा पद्धतीने आपण पाहतोय. आता हा शेवटचा खरं तर जो बॉल होता तो देखील आपण पाहिला. धावा देऊन गेला संघाला, जिकडे रन झाल्या टोटल 47 आणि 5 ओव्हरमध्ये आता टेंबोडे संघाला इथे 48 धावा डिफेंड करायच्यात सेकंड हाफ मध्ये. चला लगेच फलंदाज पाठवा आता मैदानामध्ये आणि टीम टेंबोडे आपण आपला फिल्डिंग सेटअप पटापट लावून घ्या. स्पीडअप करा थोडं आणि फास्टली आपण आता इथून फिल्डिंग सेटअप लावून घ्या अशी विनंती आहे तुम्हाला. जास्त वेळ विलंब करू नका, कारण आपल्याकडे आता जास्त वेळ उरलेला नाही आहे. 12 पर्यंत सामने संपवणं आपल्याला असा कौल दिला होता, परंतु आता थोडासा जो टाइम आहे तो रुंदावला जाईल. त्यामुळं कदाचित काहीशा अडचणी आपल्याला येऊ शकतात. त्यामुळं तुम्ही जेवढा स्पीड इथे कराल ना मॅचमध्ये तेवढा आपल्याला बेनिफिटेबल राहील. यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की आपण थोडीशी त्वरा करायची. मंचावरती अनेक साऱ्या मान्यवरांचा ताफा पाहायला मिळतो. आपण पाहतोय कोपरोलीचे अगदी नामदार आमदार स्पर्धेचे आमचे आयोजक अर्थातच धनंजय शेठ पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच अनेक सारे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आमचे सुमित दादा म्हात्रे देखील इथे आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आलेले आहेत. आपलंही आम्ही स्वागत करतोय. संपूर्ण प्रेक्षकांचा ताफा पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. चारही बाजूने चौबाजून आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळतात आणि प्रेक्षकांची अलॉट गर्दी स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. आमदार ट्रॉफी एडी कांबळे, आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. सुशांत पाटील यांच्याशी आपण संपर्क करा. एडी कांबळे यांना विनंती आहे. तसेच लक्ष्मण शिंदे आपणासही विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठावरती. थोड्याच वेळामध्ये आपण आगमन पाहणार आहोत. चला फिल्डिंग सेटअप लावून घ्या, जास्त वेळ नाहीये. टेंबोटे टीम फील्ड सेटअप लावून घ्या आणि बॅटिंग टीम आपले 2 फलंदाज जाऊ दे लगेच. त्वरा करा प्लीज, थोडं फास्ट घ्या. चला स्पीडअप करा, प्रयास लवकर मैदानामध्ये या. कामोठे इथे 12 नंतर मायक्रोफोन बंद होतो. आज नाही होणार, आज आपण परमिशन घेतलेलं आहे, परंतु जास्त वेळ गेला तर मग थोडा त्रास आपल्याला होऊ शकतो त्याचा. प्लीज हां, तेवढ्यापर्यंत आपल्याला जायचं नाहीये. त्यासाठी तुम्ही जेवढं आम्हाला कॉपरेट कराल ना तेवढं चांगलं राहील. कालचा एक सामना देखील बॅलन्स आहे टेंबिवली आणि बामणडोंगरी यांच्यामध्ये. त्यांनाही विनंती आहे की आपण देखील इथे रिपोर्टिंग करा. बामणडोंगरी संघाचे खेळाडू आलेले आहेत, त्यांचं आपण नक्कीच स्वागत करू. दरम्यान आपण ज्या पाहुण्यांचे आतुरतेनं वाट पाहिली, थोड्याच वेळामध्ये इथे आगमन होणार आहे माननीय श्री विक्रांत दादा बाळासाहेब पाटील, पनवेलच्या राजकीय क्षितिजावरची बुलंद तोफ. आपल्या राजकीय प्रवासामधून ज्यांनी आपण पाहिलं की सर्वांना बुरल पाडले आणि खास करून युवकांसाठी एक प्रेरित असं नेतृत्व ते आहेत. मराठीची अस्मिता, कणखर बाणा, शैलीदार नेतृत्व या अशा अनेक साऱ्या गुणांनी खचखचून भरलेले व्यक्तिमत्व, या गुणांना जोपासणारे व्यक्तिमत्व, जनतेच्या मनामध्ये ज्यांना आपण पाहतोय की अनन्यसाधारण असं महत्व आहे असं व्यक्तिमत्व. थोड्याच वेळामध्ये आपण त्यांचं आगमन पाहणार आहोत. विक्रांत दादा पाटील सुरुवातीला उपमहापौर अशा पदावरती आपण त्यांना पाहायचो. त्यानंतर त्याचा राजकीय क्षितिजावरचा जो प्रवास पाहिला त्यामध्ये दिवसांदिवस त्यांनी केलेली प्रगती. आणि आज आपण पाहिलं तर पनवेलला अगदी नामदार आमदार मिळाला आहे.
अर्थातच विक्रांत दादा यांचं आपल्याला आगमन पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक राहुल गडगेवरती प्राचारण केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आता थोड्याच वेळामध्ये क्रिकेट ॲक्शन देखील सुरू होईल. चला पंच आपण थोडं स्पीड अप करा. पंच थोडं फास्ट क्रिकेट घ्या आपण अशी विनंती आहे. तर हायड्रा ही स्टेज जवळ घेऊन यायचा आहे. हायड्रा को स्टेज के पास लेकर आइए. वहां पर जो दर्शक है बताइए ड्राइवर को. तर विक्रांत दादा पाटील आपले आमदार या ठिकाणी कामोठ्यामध्ये एंटर झालेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी या मैदानाच्या एंट्रीजवळ राहुल बोर्डेजी, निशांतजी गोयल आणि सगळी टीम आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचं शुभागमन अगदीच या व्यासपीठाकडे होताना दिसत आहे. आपण पाहू शकाल सन्माननीय आदरणीय राज्यपाल नियुक्तीतून खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दखल घेतली जाते आणि आदरानं उच्च स्तरावरती ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आपले सर्वांचे लाडके सन्माननीय आदरणीय वंदनीय आमदार विक्रांत दादा बाळासाहेब पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन आपल्या ताफ्यात समवेत आपण पाहू शकाल. आज ही विधानसभेवरती धडाडणारी तोफ आपल्या कर्तृत्वातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विक्रांत दादा पाटील साहेब होतो जय घोष नावाचा, हाय पनवेल शहराचा नेता गंभीर आमचा विक्रांत दादा पाटील आमदार हाय तो दमदार. आमचा विक्रांत दादा पाटील आमदार हाय तो दमदार. आमचा विक्रांत दादा पाटील आमदार आहे तो दमदार. आमचा विक्रांत दादा पाटील आमदार आहे तो दमदार. गरीबाला आधार झाला दादा यो आमचा लय दिलवाला. दादा यो आमचा लय दिलवाला. दादा यो आमचा लय दिलवाला. अरे हिम्मतवाला तोड नाही त्याला, नावाचा त्याचा हाय बोलबाला. नावाचा त्याचा हाय बोलबाला. नावाचा त्याचा हाय बोलबाला. फक्त लईच शब्दाचा राजा माणूस हक्काचा. फक्त लईच शब्दाचा राजा माणूस हक्काचा हाय माहीर आमचा विक्रांत दादा पाटील आमदार हाय तो दमदार. आमचा विक्रांत दादा पाटील आमदार हाय तो दमदार. आमचा विक्रांत दादा पाटील आमदार आहे तो दमदार. आमचा विक्रांत दादा पाटील आमदार आहे तो दमदार. प्रतिष्ठानाध्यक्ष राहुल भाऊ बोर्डे झाला. राहुल भाऊ बोर्डे झाला. राहुल भाऊ बोर्डे झाला. राहुल भाऊ बोर्डेच्या साथीला आमदार विक्रांत दादा. साथीला आमदार विक्रांत दादा. साथीला आमदार विक्रांत दादा. झाला धार साऱ्यांचा एक इरादा हाय त्याचा. झाला धार साऱ्यांचा एक इरादा हाय त्याचा. नेता शूरवीर आमचा विक्रांत दादा पाटील आमदार हाय तो दमदार. आमचा विक्रांत दादा पाटील आमदार हाय तो दमदार. आमचा विक्रांत दादा पाटील आमदार आहे तो दमदार. आमचा विक्रांत
रोहित घाडगे असता सोपीला रोहित घाडगे असता सोपीला संदीप डोंगरे विजय पगारे रवी रुपेचा पाठिंबा त्याला रवी रुपेचा पाठिंबा त्याला रवी रुपेचा पाठिंबा त्याला शिवरायांचा मावळा लोभ कधी न दादानी केला शिवरायांचा मावळा लोभ कधी न दादानी केला आहे तो सरकार आमचा विक्रांत 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 दादा पाटील आमदार आहे तो दमदार आमचा विक्रांत 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 दादा पाटील आमदार आहे तो दमदार आमचा विक्रांत दादा पाटील आमदार आहे तो दमदार आमचा विक्रांत दादा पाटील आमदार आहे तो दमदार हो तो जय घोष नावाचा आहे पनवेल 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 शहराचा हो तो जय घोष नावाचा आहे पनवेल शहराचा नेता गंभीर आपले सर्वांचे लाडके आमदार आमचा आदरणीय विक्रांत विक्रांतदादा दादा पाटील यांचे या पाटील ठिकाणी शुभागमन आपण आहे पाहू तो शकता. दमदार पताकाच्या आमचा आकाश विक्रांत बाजूला दादा पाटील आमदार आहे या तो ठिकाणी मानसन्मान केला दमदार जातो. आज विनंतीला मान देऊन ज्याप्रमाणे अतिथी आपल्याला पाहायला मिळेल इथून हॅलो 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 आदरणीय आपले सर्वांचे लाडके सन्माननीय आदरणीय सर हॅलो सन्माननीय आदरणीय आमदार साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. आगळ्या वेगळ्या अगदी जल्लोषात उत्साहात आपल्या लाडक्या आमदार साहेबांचं विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित या आमदार चषकामध्ये स्वागत केलं जाते. राहुलजी बोर्डे आणि निशांत गोयल यांच्या खरं तर आज या आयोजनाला सुंदरता लाभत आहे, कारण आपल्या तरुणांनी तडफदार विचारांनी नेहमीच नेतृत्व आणि कर्तृत्व करणारे व्यक्तिमत्व आपल्याला अभिमानानं सांगायला आवडेल. आपल्या पनवेलच्या विभागातील आपल्या सगळ्यांचा लाडका नेता अर्थातच आमदार विक्रांतदादा पाटील साहेब यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज वेळात वेळ काढून या आयोजनासाठी ते भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्या या विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानला आपण सातत्याने पाहत आहात आणि या समाजाला खरं तर अशा नेत्याची नितांत गरज आहे. हो तो जय घोष नावाचा आहे पनवेल शहराचा हो तो जय घोष नावाचा आहे पनवेल शहराचा नेता गंभीर आमचा विक्रांत दादा पाटील आमदार आहे तो दमदार 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 हॅलो विक्रांतदादा पाटील साहेब यांच्या स्वागताची अगदी जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आहे आणि खरंच मी आमदार साहेबांना सांगेल की राहुलजी बोर्डे, निशांतजी गोयल, नितीनजी पगार आणि त्यांची संपूर्ण टीम जी आहे ना ती गेली कित्येक दिवस आपलं नाव एवढ्या वेळा त्यांनी घेतलेलं असेल की त्याचं खरं कारण आपलं मार्गदर्शन आहे. कारण विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान काही दिवसांपूर्वी आयोजन नियोजन हातात घेत आहेत काय आणि या सगळ्या खेळाडूंना सगळ्या ग्रामीण धमाक्याला आपल्यासमोर मांडतायत काय ही खरंच कौतुकाची थाप आज म्हणायला लागेल राहुलजी बोर्डे यांच्या सगळ्याच टीमला. कारण आज आमदार चषक त्यांना खरं तर क्रिकेटची परिभाषा माहीत नाही तरीसुद्धा आपल्या हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो अगदीच आमदार साहेबांच्या स्वागताची तयारी चालू आहे आणि आमदार साहेबांच्या आपल्या संस्कारातून आणि विचारांतून नेहमीच त्यांच्या भाषणातून आपण अनेक असे शब्द पाहिलेत जे खरं तर आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि समाजाला खरं तर विक्रांतदादा पाटील अशा या नेत्याची गरज आहे आणि या गरजेला अगदीच पुढं मांडत असताना विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित या आमदार चषकामध्ये राहुलजी बोर्डे, निशांतजी गोयल, नितीनजी पगारे, संदीपजी सगळेच आज धुरंधर आपले कार्यकर्ते जे आहेत ना ते समाजाच्या या सेवेमध्ये ऋतू झालेले आहेत. याचं खरं कारण आमदार साहेबांचे पिताश्री बाळासाहेब पाटील आणि त्यांच्या संस्कारातून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या विचाराप्रमाणे घडणारे आपले सर्वांचे लाडके आमदार विक्रांतदादा पाटील साहेब या आमदार चषकाला भेट देण्यासाठी आलेत आणि साहेबांचं जोरदार या मोठ्या हार घालून स्वागत केलं जात आहे. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. आमदार साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. राहुलजी बोर्डे, विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान. आज विक्रांतदादा पाटील हे नाव समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या लक्षात राहील कारण त्यांच्या भाषणातून समाजसेवेसाठी किती खरं तर विचारधारा लपलेली आहे. त्यांच्यावरती आपल्या पिताश्रींनी केलेले संस्कार आणि त्या संस्कारातून निर्माण झालेला एक समाजातील आपल्या सर्वांचा लाडका नेता आमदार विक्रांतदादा पाटील साहेब यांचं एक मोठं हार घालून खरं तर त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. हायड्रानं जोरदार उत्साहात अगदी राहुलजी बोर्डे यांच्या समवेत संपूर्ण टीम निशांतजी गोयल यांच्या माध्यमातून स्वागत केलं जात आहे.
चला जी वाहनं आहेत ती बाहेर आपण पार्क करायची आहेत. जी वाहनं आहेत ती आपण बाहेर पार्क करायची विनंती आहे. हायड्रा काढा. प्रेक्षक आपण देखील मैदान सोडायचं आहे. आणि खास करून आम्ही आता इथे नक्कीच आभार व्यक्त करू कामोठा पोलीस चौकीचे आमचे संपूर्ण निरीक्षक वर्ग, पोलीस निरीक्षक, आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला आपण हायड्रा काढायचा बाहेर आणि आपण लगेचच आता इथून सामन्याची सुरुवात करणार आहोत. आज अंतिम रात्र आहे. चला सगळ्यांनी बाजूला व्हा आता. समोर हायड्रा वगैरे सगळं बाजूला करायचं आहे आता प्लीज. चला गाड्या बाजूला काढायच्या आहेत. हायड्रा जवळच्या गाड्या कोणाच्या आहेत बाजूला करायच्या आहेत. चला जे फिल्डिंगचा सेटअप आहे ते आपण लावून घ्या. फिल्डिंग सेटअप लावून घ्या. चला आपण लगेचच स्पीडअप करा आणि आपण लगेचच सामना सुरू करणार आहोत. प्रेक्षक वर्ग आपण देखील मैदान सोडा. चला थोडं फन फास्ट खेळा, थोडं फास्ट खेळा. सामना सुरू करा प्लीज. सामना सुरू करायचा आहे. अंपायर्स आपण रेडी राहा. गोट्या अंपायर देखील रेडी आहेत आता. प्रेक्षक आपण सीमारेषेच्या बाहेर उभं राहा. जो प्रेक्षक वर्ग आतमध्ये उभा आहे बघा इकडे समोर, आपण सीमारेषेच्या बाहेर या, बाउंड्रीच्या बाहेर या प्लीज, रोपच्या बाहेर या. नियमांचं पालन करा प्लीज. Yes, umpire signal. Game is on. Let's play. Countdown start now. 3, 2, 1. Let's begin. पहिला बॉल राउंड द विकेट. हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न होता. प्रयास कोही मैदानाच्या आतमध्ये. समीर नाईक देखील त्याच्या जोडीला. आरंभिक 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राहुल गडगे आता इथून गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण इथून पाहू शकतो ती म्हणजेच राहुल गडगे. हो तिकडे अपील साकारली लाऊडली
आणि आपण इथून पाहू शकतो पा पंचांनी पूर्णपणे फेटाळून लावली आणि इथे जीवनदान मिळालं म्हणूया, कारण हा बॉल जो होता तो अगदी हँडपॅडवरती आदळला असं पंचांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे तिथे सुखरूप आहे खेळाडू. बाईचा इशारा आपण पाहतोय तिकडे. अद्याप अकाउंट ओपन नाही आहे टीमचं आणि आपण इथून जर विचार केला तर मग मॅचमध्ये चला पंचांशी कुठल्याही प्रकारचा वादविवाद नकोय. 2 चेंडू एकही धाव नाही. येणारे 28 बॉल 48 ची गरज. राहुल गडगेनं सुरुवात केली आहे दमदार. सामना सुरू झालाय. रोमांचक युद्ध, एक रोमहर्षक सामना आपल्या सर्वांच्या भेटीला. राहुल गडगे पुढचा बॉल राऊंड द विकेट. ओ सुपर फटका. गॅप मधून फिल्डर आले बॉल अडवण्यासाठी. कुणालचा प्रयत्न राहिला भरपूर मोठा, परंतु अगदी आपण पाहिलं तर या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी जी मेहनत केली होती तिथून बॉल मात्र निघून गेला. 4 रन आल्यात, चौकार आलाय. 27 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे. स्कायरा 11 वाहालबे संघाला गोलंदाज तयार होतोय. राऊंड विकेट. ओ सुपर फटका गॅप मधून. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. बॅट्समन त्याच्या ओरिजिनल मोड मध्ये आता आलाय. अर्थातच आपण पाहतोय ज्या प्रयास कोहलीचा दबदबा संपूर्ण चौकार मारण्यासाठी आहे तो प्रयास कोहली आता मैदानामध्ये हाहाकार माजवतोय. सलगचा दुसरा चौकार त्यानं कन्सिक्युटिव्ह ठोकलेला आहे. बघा व्यासपीठासमोर जी गर्दी आहे ती आपण थोडी खाली करायची. जे प्रेक्षक व्यासपीठासमोर आहेत त्यांना विनंती आहे की आपण आजूबाजूला थोडंसं जाऊन सामन्याचा आनंद घ्या. तुम्ही आमच्यासाठी भरपूर मोठे मी म्हणेन महत्त्वाचे भाग आहात, त्यामुळे थोडंसं आम्हाला ते सहकार्य करा. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. मॅचकडे आपण जातोय. धावा झालेत 8. बिनगड्याचा मोबदला. 26 बॉल जाता खेळ बाकी आहे. 40 ची आवश्यकता. दिशा दिली आहे ऑफ साइडला. फिल्डर आहेत तिकडे. प्रवीण होते. प्रवीण गडगे. कुठल्याही प्रकारची चूक नाहीये तिकडे. अशा पद्धतीने आपण जर विचार केला ना धावांना कुठेतरी थांबवण्याचाच प्रयत्न राहिलेला आहे. टीम देखील जाऊन पोहोचेल पुढे. धावफलकाला मिळालेला हा आकार आपण इथून पाहू शकतो. संघाचं खातं देखील आता थोडंसं मजबूत झालंय. 8 रन्स धावफलकावरती. शेवटचा 1 बॉल या षटकामधून राहुल गडगे ऑन द अटॅक. ओ हातामध्ये झेल दिलाय. प्रवीण होते. चांगला झेल टिपलाय आणि आता महत्वाचा गडी टिपण्यामध्ये यश आलंय टेम्पोडे संघाला. आणि अशा पद्धतीनं या खरं तर बॉलवरती विकेट संपादन करत आपल्या षटकामधून अखेरकार तो मोठा काटा त्यांनी बाजूला काढलाय. प्रयास कोहलीला बाद केलं जातंय आणि हा पहिला धक्का टीम वहालला. क्या बात आहे. काय खेळ सुरू मैदानाच्या आतमध्ये पहा. ज्या प्रयास कोळीची चर्चा राहते नियमितपणे त्या प्रयास कोळीवरती आत्ता मात्र एक चेंडू नाही तर जलता निघारा फेकला होता आणि त्यामध्ये तो पूर्णपणे होरपळून गेला. फुल्ली डॉमिनेट झाला या वेळेला आणि टोटली डॉमिनेट झाल्यानंतर हा विकेट मात्र त्याला गमावा लागला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर ही पडलेली विकेट आपण पाहिली. पहिले ओव्हर के बाद बिल्कुल बडा झटका लगा आणि या झटक्यानं आपण जर विचार केला तर मग विकेटची पतन झाली आणि तो धक्का आता मात्र थोडासा एक जोराचा झटकाच बसला असं म्हणूया. कारण प्रमुख हा खेळाडू आहे टीमचा आणि त्याची विकेट येणं संघ थोडासा अडचणीमध्ये सापडल्यासारखीच दृश्य असणार आहेत. मॅचकडे आपण जाऊ. एक दमदार मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला. आठ वरती पहिल्या गड्याचा मोबदला आपण तिकडे पाहिलाय. संघ अडचणीमध्ये आपल्याला सापडताना पाहायला मिळाला. समीर नाईक आणि घनश्याम हे दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत.
इथे आपण पाहतोय चांगला स्ट्रोक गॅप मधून आणि 4 रन. लाईव्ह ॲक्शन जारी आहे मैदानावरती. आपण पाहतोय अगदी खेळाडू आता मात्र डाव रचत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मंचावरती आपल्याला पाहायला मिळतील आपले प्रमुख अतिथी मान्यवर इथे उपस्थित आहेत. मग त्यापैकी आपण पाहतोय आपले सर्वांचे लाडके नगरसेवक अजय बैरा साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. तसेच आमचे लाडके व्यक्तिमत्व विनोद सावले दादांचं इथे आगमन झालेलं आहे. तसेच डॉक्टर विक्रम पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि आमचे शुभम दारेराव साहेब यांचं देखील इथं आपण आगमन पाहतोय आणि त्यासोबत अजित कदम या मान्यवरांचं देखील आपण इथं आगमन पाहतोय. या संपूर्ण पंच मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून इथे स्वागत व्यक्त करेन. अर्थातच उपस्थित झालेले मान्यवर अजयजी बैरासाहेब नगरसेवक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं स्वागत आहे. तसेच विनोदजी सावळे साहेब यांचं देखील इथं आपण आगमन पाहतोय. आमचे डॉक्टर विक्रम पाटील या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यासोबत आमचे शुभम दरेराव साहेब या सामन्यासाठी आपण पाहतोय आज इथे आपल्याला प्रमुख अतिथीगण म्हणून लाभलेले आहेत आणि आमचे अजित कदम साहेब या सामन्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. या संपूर्ण मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करत आहोत. आपण इथे सन्मान करत आहोत आपल्या अगदी आमदार साहेबांच्या सोबत नियमितपणे काम करणारे आणि आज त्यांच्या माध्यमातून अजयजी बैरा साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. चांगली वाटचाल आपल्याला पाहायला मिळते अजय दादा बैरा यांची आणि त्यांचा सन्मान आपण पाहतोय आता इथे केला जातोय. तो म्हणजेच आमचे लाडके व्यक्तिमत्व अर्थातच या स्पर्धेचे आपले जनक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे विक्रांत दादा पाटील यांच्या वतीनं त्यांना इथे सन्मानित केले जाते. घनश्यामाळेत नवीन फलंदाज मैदानामध्ये. तसेच आमचे विनोदजी सावळे साहेब यांचा आपण इथे सन्मान करत आहोत आणि विनोदजी सावळे साहेबांचा आपण इथे सन्मान करत आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. तेरा धावा झाले धावफलकावरती. टोटल 13 रन्स आपण धावफलकावरती बघतोय. आतापर्यंत संघानं या धावा जमा केल्यात. चांगली इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळाली टीमची. या इन्व्हेस्टमेंटच्या जोरावरती आता इथून ते प्रवास करताना पाहायला मिळतात. 13 धावा धावफलकावरती. 1 गड्याचा मोबदला आहे. वारंवार विकेट पडत चालल्यानंतर संघ अडचणीमध्ये आपल्याला सापडताना जरूर पाहायला मिळाला. स्कायरा 11 वहाल बी 35 धावा पाहिजेत. 21 बॉलचा खेळ अजूनही शेष. प्रवास पुढचा कसा असेल हे पाहणं महत्वाचं. या पुढचा सामना होणार आहे तो म्हणजेच टेंभिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये बामणडोंगरी. दोन्ही टीम्स आपण रिपोर्टिंग करा. बामणडोंगरी टीमचे कॅप्टन इथं आहेत. टेंभिवली संघ त्यांचे देखील कॅप्टन इथं आहेत आणि टॉस देखील झालेला आहे. टॉस जिंकलाय तो बामणडोंगरीनं. या क्लासची चर्चा बरोबर आहे आणि या रायव्हलरीसाठी आपण पाहतो भरपूर सारा प्रेक्षक वर्ग इथे आपल्यासोबत जॉईन झालेला आहे. बॉलवरती येणारे ती म्हणजेच 1 रन. एका रननं धावसंख्या फरक जाईल 14 या आकड्यावरती, जिकडे 1 गड्याचा मोबदला आपण मोजताना पाहिलेला आहे संघाला. दरम्यान विनोदजी भगत साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही विनोद दादा भगत यांचं मनापासून इथे स्वागत व्यक्त करीत आहोत आणि त्यांचं सहर्ष स्वागत आहे. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. चौदा रन्स धावफलकावरती. 1 गड्यांचा मोबदला. पाठलागामध्ये आता जर विचार केला उर्वरित 19 बॉल आणि 34 धावांची गरज. रोमांचक मॅच. तेवढाच ताकदवर प्रत्युत्तर दोन्ही बाजूने सुरू. यावेळचा बॉल इथे पहा आपण अगदी बॉलला गॅप मधून खेळायचा प्रयत्न आहे. कुणाल खूप चपलाईनं फिल्डिंग करतायत आजच्या संपूर्ण या खरं तर सामन्यांसाठी आणि आपल्या संघासाठी.
धावा झाले धावफलकावरती 15. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. LCD स्क्रीन बघा, तुमच्यासाठी भरपूर हेल्पफुल आहे. तिच्यावरती तुम्हाला सगळा लाईव्ह अपडेट आहे आणि तिच्यावरती तुम्हाला संपूर्ण अपडेट दिल्या जातील. कारण आम्हाला माहिती आहे 12 नंतर इथे थोडासा आपल्याला ध्वनी प्रदूषण थांबवण्यासाठी आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 12च्या एक्झाम HSC एक्झाम सुरू आहेत, त्यामुळं त्या बोर्ड कंट्रोलनं देखील सूचना दिलेल्या आहेत, त्यांचं पालन करावं लागतं. आणि म्हणून तुमच्यासाठी आम्ही सुविधा उपलब्ध केली आहे ती LCD स्क्रीनची. पाण्याची मागणी आहे ओके. थोडं फास्ट केला पंच गोटे अंपायर. आता तुम्ही चाबूक घेऊन राहिले तरी चालेल. गोटे अंपायरांचा डान्स थोडा खंडित झालाय, त्यामुळे आता त्यांना थोडं टेन्शन आलंय. कारण त्यांच्या बॉडीला बघा, एखाद्याच्या बॉडीला कशी अल्कोहोलची गरज असते तशी त्यांच्या बॉडीला डान्सची गरज आहे. आता थोडेसे ते आपण पाहतोय बोर झालेत. बप्पी लहरी यांचे शिष्य आहेत ते. ओ सुपर्ब सुपर्ब, क्या बात आहे. पंधरा रन्स धावफलकावरती 1 गड्यांचा मोबदला. आता बाकीच्या आपण नंतरचा खेळ जर पाहिला तर मग आता इथून उर्वरित बॉल्स आणि रन्स मधलं समीकरण जे आहे त्यामध्ये 17 चेंडूंमध्ये आता 33 धावांची संघाला गरज असणार आहे. 17 चेंडू 33 धावा. कसा होणार आहे खेळ याकडे सर्वांचं लक्ष आहे. लक्षवेधी भूमिका देखील आपल्याला जरूर मैदानामध्ये पाहायला मिळेल. 15 रन्स धावफलकावरती जिकडे 2 गड्यांचा हा मोबदला. क्या बात आहे. अगदी आपण पाहतोय स्पर्धा तेवढी छान पाहायला मिळते प्रवीण, आणि इफर्ट देत आहेत खेळाडू. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आणि या प्रतिष्ठानाचे आमचे अध्यक्ष आहेत ते म्हणजेच राहुलदादा बोर्डे यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या कल्पकबुद्धीतून साकारलेली ही आमदार ट्रॉफी 2025 हे सुंदर पर्व. 3 दिवसामध्ये तब्बल पहिलं पारितोषिक आपण पाहिलं 2 लाख रुपये, जवळजवळ 3.5 लाख रुपयाची कॅश प्राईज आहेत. 4 लाखांपासून बक्षिसे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये 1 लाखाची 2 व्हीलर बाईक, 3.5 लाख रुपये रोख रक्कम, 4.5 लाख, आणि त्यानंतर बाकी वैयक्तिक पारितोषिक आपण जर पकडली तर मग टोटल 5 लाखापर्यंत बक्षीस या स्पर्धेमध्ये. आणि त्यानंतर एकूण इकॉनॉमिकल कोठा जर पाहिला मग मंडप असेल, इतरत्र सर्व सुविधा असतील. संपूर्ण आपण ऑफिशियल्स पाहतोय, क्वालिफाईड पंच पाहतोय, ऑफिशियल्स कॉमेंटर पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये. असा निधी खर्च आपण पाहिला तर 7 ते 8 लाखाचा बजेट पूर्णपणे, आणि एवढा मोठा हा मी म्हणेन एक वसा आपल्या हाती घेतला आहे ते आमचे राहुलदादा बोर्डे आणि विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान या प्रतिष्ठानाच्या संपूर्ण सहकार्याने. त्यांचं आपण नक्कीच कौतुक करू. त्यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा, त्यांच्या माध्यमातून ऑर्गनाइज ही स्पर्धा, सर्वांचं मन ते जिंकतायत पूर्णपणे, आणि त्यांचा चांगला मनसोबा देखील या स्पर्धेमध्ये. आपलं सर्वांचं स्वागत आम्ही करतोय. वीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे आपण
जरूर पाहू की एकूण ज्या धावा आहेत त्या धावा आपल्याला पाहायला मिळतील. टोटल धावा 20. येणारे 13 बॉलमध्ये आता 28 धावांची गरज. फिल्डर आहेत सनील, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. रन्स घेत असताना आपण पाहू शकतो खेळाडूंना. एकवीस धावा धावफलकावरती, जिकडे 2 गड्यांचा मोबदला आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडं फास्ट घ्या, फिल्डिंग लगेच लावून घ्या, जास्त वेळ नाही आपल्याकडे. प्लीज थोडंसं आम्हाला सहकार्य करा. विक्रांत दादा पाटील यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो विक्रांत दादांसोबत फोटो सेशन सुरू आहे. आमचे को कॉमेंटेटर प्रवीण दादा टेंबे यांच्याकडून आपण पाहिलं, दादांकडून त्याने आशीर्वाद घेतलेला आहे. आमचे युवा नेते समीर दादा कदम यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण यायचं आहे मंचावरती. चला थोडं फास्ट केला प्लीज, थोडंसं स्पीडअप आपण करायचं, थोडं स्पीडअप करा, आम्हाला भरपूर मदत होईल तुमची. ऑन स्क्रीन आपण मान्यवरांना पाहतोय. आमचे मान्यवर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय हॅपी सिंग यांच्यासोबत आता गाठभेट आपल्याला होताना पाहायला मिळेल. विक्रांतदादा पाटील यांची आणि हॅपी सिंग यांचा संपूर्ण मित्रपरिवार या स्पर्धेसाठी उपस्थित झालाय. विक्रांतदादा पाटील यांच्यासोबत त्यांच्या आपण पाहतो आता इथे मीटअप होतोय. स्पर्धेसाठी उपस्थित झालेल्या मान्यवरांचा आपण इथे आगमन जरूर पाहिलेलं आहे. आता सनी पाटीलला प्राचारण केले जाईल. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 27 धावा वाचवायच्या टीम टेंबोडेला. करण पाटील विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये. बारा चेंडू आणि 27 धावांची गरज. 12 बॉल रिमेनिंग अँड 27 रन रिक्वायर्ड. ओ सुपर फटका, पॉवरफुल पंच, अप्रतिम फलंदाजी. मैदानामध्ये गेल्या गेल्या अगदी आपण पाहिलं प्रतीक पाटील जो फायटर आहे टीमचा, सिक्सर किंग आहे, आणि त्यानं षटकारानं आता स्वागत केलंय, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. सुपर फटका पाहायला मिळाला. अकरा चेंडू आणि आता 21 धावांची गरज टीमला जिंकण्यासाठी. कसा होईल प्रवास याकडे सर्वांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. यस, बॅट्समन आलेत बाद आणि हा धक्का बसला टीमला. खेळाडू होतोय बाद. क्या बाद आहे, किती चपलता दाखवली मागून करणं. यष्ट्यांच्या मागून कार्यक्रम केला पूर्णपणे आणि डॉमिनेट केलं बॅट्समनला.
करणची अपील एवढी भारी होती की अगदी हा स्टिकर बनेल. ॲक्शन टी प्लेमध्ये पाहायला मिळेल. नियमितपणे असाच करतो या खेळाडूचे. आपण एक्सप्रेशन जर पाहिले ना तर तो भुरळ पाडतो प्रेक्षक वर्गाला. दहा मध्ये 21 पाहिजेत. काय घडेल काय बिघडेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ओ बॅटच्या मधोमध यावेळेला उंची खूप आहे. फिल्डर आहेत झेलसाठी गेले होते धावून. कुणाला झेलला इकडे बोलवणं महत्वाचं होतं का? विरोधानं आपण जर पाहिलं तर प्रवाहाच्या विरोधानं गेले तिकडे, त्यामुळे झेल कॅरी करणं एवढं सोपं झालं नाहीये. 2 धावा जरूर आले तिथे. 2 धावसंख्या वाढती समीकरणामध्ये चेंजेस झालेत. येणाऱ्या आता आपण जर विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 19 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आपण पाहतोय आणि या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा. 9 मध्ये 19 धावांची गरज. रमेश शेठ गोवारी यांना आपण इथे पाहतो, त्यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून इथे सहर्ष असं स्वागत करीत आहोत. दादांच्या नावानं आपण ही स्पर्धा पाहतोय. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक 2025 आणि दादांचं आगमन इथे आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. समाजसेवेचं वर्त वैकल्य ज्याने अंगाखांद्यावरती पेळलं ते आमचे दादा. अगदी समीरजी गरज साहेबांचं देखील इथं आगमन झालंय. समीरजी कदम साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. तसेच आमचे रमेश शेठ गोवारी साहेबांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. आपलंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. प्रेक्षक वर्ग आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबा. येतोय चौकार. गोट्या अंपायरचा डान्स मात्र पाहायला मिळत नाहीये, कारण थोडंसं आपण पाहतोय संगीत कक्षावर आता मर्यादा आहेत. गोट्या मी थोड्या लाऊड आवाजात नाही, कमी आवाजामध्ये गाणं वाजवलं तर तुम्ही डान्स कराल ना? या ओके, दे आर रेडी. ते तयार आहेत तिकडे भरपूर क्रिकेट ॲक्शनसाठी. रमेश गोवारी यांचं आम्ही इथे स्वागत करत आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. चला स्पीडअप करा. फिल्डिंग लगेच लावून घ्या. फिल्डिंग लगेच फास्ट लावून घ्या. भरपूर वेळ झालेला आहे. प्लीज आपण थोडंसं आम्हाला सहकार्य करा अशी विनंती आहे तुम्हाला. प्लीज आम्हाला थोडं सहकार्य आणि थोड्या सहकार्याची अपेक्षा आहे तुमच्याकडून. दरम्यान इथं आपण पाहतोय CP ऑफिसचे आमचे मिलिंदजी कदम साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. क्राईम PI आमचे आपण पाहतोय मिलिंदजी कदम साहेब CP ऑफिसचे, त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. अगदी आपण पाहतो एक नामांकित व्यक्तिमत्व मिलिंद दादा कदम CP ऑफिसचे आमचे क्राईम PR यांचं इथं आपण पाहतो आगमन झालंय आपलं. आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून इथे स्वागत व्यक्त करीत आहोत. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आणि त्यांचा हा सन्मान सोहळा मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या थाटामाटानं इथे साजरा केला जातोय मान्यवरांचा सन्मान सोहळा. रमेश गोवारी यांचं स्वागत आपण पाहतोय निलेश वाडेकर यांच्या वतीनं इथे केलं जातोय. मंचावरती मान्यवरांचा सन्मान सोहळा मोठ्या जोरदार पद्धतीनं थाटामाटानं सुरू आहे. संसद रत्न श्रीरंग अप्पा बारणे साहेबांचा वाढदिवस समारंभ सोहळा या खरं तर सोहळ्याचं औचित्य साधून या स्पर्धेचं दमदार आयोजन केलेलं आहे. आणि ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आपल्याला पाहायला मिळते. तिचं नाव आहे आमदार चषक 2025. हे भव्य दिव्य आयोजन आमदार करंडक आज आपल्या सर्वांच्या भेटीला. आयोजक आहेत विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान, आमचे राहुल भाऊ बोर्डे या खरं तर प्रतिष्ठानाचे अध्यक्ष. आणि त्यांनी लढवलेली ही कल्पक बुद्धी जवळजवळ विचार केला तर 24 संघांना
अर्थातच 250च्याही वरहून जास्त खेळाडूंना या स्पर्धेमध्ये ज्यांनी एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं, त्यांचे विक्रांतदादा प्रतिष्ठानाचे आमचे अध्यक्ष राहुल भाऊ बोर्डे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज, रोमांचक मॅच, प्रेक्षक वर्गाला अगदी आपण पाहतोय अद्भुत आनंद देणारी ही मॅच. ओ द विकेट, ओ सुपर फटका, फिल्डर अवेलेबल तिकडे आणि बॉल अडवलं जात आहे पा. पाच चेंडू मध्ये 11 धावा पाहिजेत. मॅच रोमांचक बनत चाललेली आहे, दमदार मॅच बनत चाललेली आहे. मॅच मध्ये आता रोमांचकता वाढत चाललेला आहे. VIP डाईस आणि VIP डाईस मध्ये आपण आमचे विक्रांतदादा पाटील, त्यानंतर आमचे अजयजी बैरा साहेब, तसेच आमचे हॅप्पी सिंग साहेब आणि आमचे चौतमोल साहेब आपण पाहतोय या स्पर्धेचा आपल्याला आनंद घेताना पाहायला मिळतात. ऑनस्क्रीन आपण त्यांना पाहिलं. यावेळचा बॉल बॅटच्या मधोमध ताबडतोड हिट, लेफ्ट हँडेड, घनश्याम आणि सुजल त्यावेळेला अगदी, आणि त्यांनी दाखवलेला फटका आपण पाहिला पा. ओपी, क्या बात आहे, फटका ओपी होता. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, क्या बात आहे. गेमिंग मध्ये या खेळाडूचा दबदबा नियमितपणे असतो आणि इथे आहे, इथेही आहे. ओ फिरून खेळलाय, सुंदर फटकेबाजी, गॅप मधून 4 रन, अफलातून चौकार. ओ सुपर्ब, ब्रिलियंट स्ट्रोक, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, मॅन फ्रॉम मोहाल मिस्टर ओपी, आणि ओपीचा हा आउटस्टँडिंग फटका, क्या बात आहे. लाजवाबी फट, ओव्हर पॉवर स्ट्रोक पाहायला मिळाला अखेरकार ओपी कडून, आणि ओपीनं आज आपण ओपी का आहोत हे सिद्ध केलं मैदानामध्ये. सुपर्ब. चला थोडं स्पीडअप करा, थोडासा स्पीडअप करायचा अशी विनंती आहे. मॅन ऑफ द मॅच आहेत खेळाडू सुजल, या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चला आपण सुजलला विनंती करूया की आपण यायचं आहे. चला बामण डोंगरी टीम, आपण आपली फिल्डिंग सेटअप लावून घ्या आता. नेक्स्ट मॅच, नेक्स्ट मॅच मध्ये